ओके. सो आधी आपण एक CO2 मॉलिक्यूल घेतला तेव्हा आपल्याला किती एटीपी लागले? इकडे 3 आणि इकडे तिकडे इकडे 2 आणि इकडे 1. त्याच्यानंतर आपण 3 घेतले तर किती लागले? इकडे 6 आणि इकडे 3. आणि आता हे 6 CO2 येथे, म्हणून मग 12 हे इथले एटीपी, हे 6 इथले एटीपी. तो टोटल एटीपी रिक्वायर्ड इज किती? 18. आणि टोटल NADPH रिक्वायर्ड हे तुम्हाला प्रश्न विचारता ह्याच्यावर. सो 12 NADP. त्याच्यामुळे तुम्ही NADPH, त्याच्यामुळे तुम्ही एक चार्ट करून टाका. आता यू मेक वन चार्ट आणि त्या चार्ट मध्ये हे लिहून टाका. So for every molecule of CO2 आधी लिहा. For every molecule of CO2 म्हणजे दोन्ही पद्धतीने लिहा. For every molecule of CO2 entering the Kelvin cycle, for every molecule in bracket 1 CO2, for every molecule of CO2 entering into the Kelvin cycle, 3 molecules of ATP, 3 molecules of ATP and 2 of NADPH are required. And 2 of NADPH are required. मला सांगा कार्बोक्सिलेशन स्टेपला किती एटीपी आणि NADPH लागतात? But I have asked. Carboxylation stepला, so this is a carboxylation step. कार्बोक्सिलेशन ला किती एटीपी आणि NADPH लागले? नाही लागले. सो से 0. कार्बोक्सिलेशन मध्ये युनिट असाही प्रश्न विचारतात. कार्बोक्सिलेशन मध्ये हाउ मेनी ATP and NADPH are required? So 0 ATP and 0 NADPH. Reduction step मध्ये when there is a 1 CO2 molecule entering. Reduction मध्ये when there is a 1 CO2 molecule entering, किती ATP लागले? रिडक्शन मध्ये म्हणजे ह्या सेकंड स्टेप मध्येच. रिडक्शन मध्ये फॉर every CO2 molecule only in the reduction step, how many ATP and NADP are required? आणि एक CO2 जेव्हा गेला, येस, एक CO2 जेव्हा गेला, सो डिवायडेड बाय 3 2 लागले ना. सो नाउ यू मेक वन चार्ट अगेन. आणि रिजनरेशन मध्ये बोला. रिजनरेशन मध्ये फॉर 1 CO2 how many ATP and NADP are required? 1 ATP आणि इथे कुठे NADP लागलेलाच नाही. सो नाउ आय विल गिव्ह यू वन चार्ट. फॉर 1 CO2 molecule entering into Kelvin cycle, ATP and NADPH requirement at different steps. Okay. हे महत्वाचं आहे. This is very, very important. Steps of C3 cycle आणि
number of ATP and NADPH per CO2. पहिली स्टेप कुठली? कार्बोक्सिलेशन. सेकंड स्टेप रिडक्शन. थर्ड स्टेप regeneration. ओके बोला इथे. No, so 0 ATP and 0 NADPH. Okay. इथे बोला 2 ATP and 2 NADPH. इथे बोला 1 ATP and 0 NADPH. ओ नका लिहू, 0 लिहा, नाही तर नंतर ओ म्हणजे काय काहीतरी परत त्याला इलॅबोरेट करायचा प्रयत्न करत बसा. 0 2 आणि हे तर ओके, पण ओ म्हटलं की मग म्हणून मी इथे 0 आणि इथे 0 लिहिलं. ओके. सपोजिंग नाउ आय एम आस्किंग यू, आता सोपं जाईल ना. सपोजिंग आय एम आस्किंग यू नंबर ऑफ ATP and NADPH per 3 molecule of CO2. आता इथे आपण पर CO2 केलं. 0 into 3 0 into 3 6 and 6 into 3 3 and 0. And now I'll do this for 6. 0 again. Into 3 करा ना. 6 into 3. नाही काहीतरी गडबड केली. काय केलं? इंटू 18 ATP होत आहेत ना टोटल. इथे इंटू 3 करायला लागेल. इंटू 6 करायला लागेल. इंटू 6 करा. इंटू इथे 2 करायला लागेल कारण आपण डबल केलंय. सिंपल मॅथ्स. किंवा इथे डायरेक्ट 6 करा. इथे आपण 3 आणि 6 घेतलंय ना, आपण मग 3 कसं करणार? इथे इंटू 2 करायला लागेल ना, डबल केलंय आपण. किंवा मग इथे डायरेक्ट 6 करा इंटू 6 कारण इथे 6 आहे, हा पर आहे. सो 18 आणि 18 12. 18 into 2 नाही इथे 12 and 12 यार. येस 12 and 12 करेक्ट ना. आणि मग इथे इंटू 3. सो 3 into 6. सो 6 and 0. सो 0. म्हणून मग आणि मग 6 CO2 झाल्यावर यू आर गेटिंग 1 ग्लुकोज. तो हा पण महत्वाचा पॉइंट. टू गेट 1 ग्लुकोज 6 times the Kelvin cycle has to be repeated. To get 1 glucose 6 times Kelvin cycle has to be repeated. Your NCERT has given this. See on page number 218. दिलाय ना. तो इम्पॉर्टंट लिहा तिथे इम्पॉर्टंट आणि तिथे लिहून ठेवा. रेफर टू नोटबुक फॉर 1 and 3 CO2 molecule entering. इथे 6 CO2. रेफर टू नोटबुक फॉर 1 and 3 CO2 molecule entering. आता क्लिअर आहे प्रत्येक स्टेपला आणि टोटल.
हो ना, टोटल म्हणते आपण प्रत्येक स्टेपचे केले इथे. मग 9च लागतील ना. दिस 6 प्लस दिस 3 9 है ना. दिस 12 प्लस दिस 6 18. आपण हे इच स्टेप मधलं म्हटलंय आणि टोटल. तो ते तिथे लिहा पेन्सिलीने. रेफर इन नोटबुक फॉर इच स्टेप अँड टोटल. कारण आता हे म्हणाल तुम्ही हे कुठे एनसीईआरटीने दिलं, पण हे तुमचं अंडरस्टँडिंग. एनसीईआरटीने म्हटलं नाही, पण एनसीईआरटीने सायकल मध्ये मेन्शन केलंय सगळं. समजलं क्लिअरली? काय डाऊट नाही आता? सो आता कमिंग बॅक टू युअर सायकल, HSC सायकल. HSC मध्ये बघा, आपण हा अनस्टेबल कंपाऊंड आहे तो आपण काढून टाकला. आपण डायरेक्टली इथे आलोय. हे जरी पॉइंट तुम्ही लिहिले ना तरी चालणार. एनसीईआरटीने डायरेक्टली 6 मॉलिक्यूल घेतलेले कार्बन CO2 चे. त्याच्यामुळे ही स्टेप करा जे आपण म्हटलंय. हे इथे ATP आणि ADP येणं गरजेचं आहे. चालेल ना, चालेल. मी का ते 3 आणि 1, कारण तुम्हाला तसे क्वेश्चन्स विचारतात. हाऊ द ग्लुकोज, मग 6च घ्यायला लागेल. डिपेंड्स. फार फार तर ही स्टेप पण तुम्ही करू शकता. 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट, कारण इथे एकच फॉस्फेट होता. ATP आला म्हणून 2 ठिकाणी फॉस्फेट झाले. तो ही करू शकता, कारण इथे तुम्हाला NADPH आणि हे रिक्वायर्ड. ओके. त्याच्यानंतर ही एक स्टेप करायचीच, ही महत्वाची आहे. आणि ही जी स्टेप आहे ना, सिंथेसिस, दिस इज वन ऍडिशनल स्टेप युअर HSC हॅज गिवन. दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑफ ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिस मध्ये आपण जेव्हा ग्लुकोज ब्रेकडाऊन करतो तेव्हा ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1 6 अशा रिव्हर्स वेनी जातात त्या स्टेप. म्हणून दिस इज अ रिव्हर्स ऑफ ग्लायकॉलिसिस. So again you get question, which step is reverse of glycolysis? So that is the synthesis of glucose in C3 cycle. Synthesis of glucose in C3 cycle is a reverse of glycolysis. This is from your HSC. कळलं? त्याच्यानंतर ही काढून टाकली तरी चालेल, ही पण काढून टाकली तरी चालेल. सिडोहेप्टिलो 7 फॉस्फेट पण काढा, रिबिलोज 5 फॉस्फेट पण काढा डायरेक्टली इथे, कारण आपल्याला इथे परत ATP लागले म्हणून ती महत्वाची स्टेप. मग मोनोफॉस्फेट इज गेटिंग नाउ कन्वर्टेड इनटू बायफॉस्फेट अँड हेन्स वी रिक्वायर ATP. सो टोटल इथे बघा त्यांनी सरळ दिलंय 12 आणि हे 6 18 आणि इथे फक्त 12. and 3 steps: carboxylation, reduction and regeneration. आणि ही इथे थोडी आपण सिम्प्लिफाय केली. बघा 2 फॉस्फेट कसे लागतात, 1 फॉस्फेट. बायफॉस्फेट म्हटलं की 2 फॉस्फेट. रिबिलोज मोनोफॉस्फेट एकच फॉस्फेट, इथे एकच फॉस्फेट, इथे एकच फॉस्फेट. आणि मध्ये हा एक प्रोडक्ट येतोय कुठला, हा 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. हा पण महत्वाचा. डायफॉस्फोग्लिसरेट आहे म्हणून ATP यूज झाला आणि म्हणून मग इथे एकच होता, त्याला 2 पाहिजे होते म्हणून ATP यूज झाला. दिस आर द इंटरमिजिएट प्रोडक्ट. आणि प्रत्येक स्टेपला, आता इथे तरी ठीक आहे, आपण जेव्हा ग्लायकॉलिसिस करणार आहे पुढच्या टॉपिक मध्ये, इथे प्रत्येक स्टेपला एन्झाईम आहे, प्रत्येक स्टेपला एन्झाईम आहे. आणि त्या प्रत्येक स्टेपच्या एन्झाईमचं पण नाव लक्षात ठेवायला तो नीट काहीच करू शकत नाही. So NEET is not easy. Got it?
आणि मग ह्या प्रत्येक स्टेप इकडे मी एक्सप्लेन केलेल्या आहेत, जे आपण सायकल मध्ये काढलं तेच. 3 कार्बन 5 कार्बनचा 3 कार्बन 12 मॉलिक्युल्स अँड ऑल दिस थिंग्स. रिडक्शन जे आपण लिहिलंय ते सगळं इथे एक्सप्लेन केलं अँड रिजनरेशन. ह्या सगळ्या त्याच्या बायोकेमिकल रिएक्शन्स. See here every step is having the enzyme. Aldolase, phosphatase, मागे पण असेल. Every step is having the enzyme. Phosphoglycerokinase, C3p dehydrogenase. Thankfully तुमच्या NCERT ने एक्सपेक्ट नाही केलेलं, पण EMP आणि TCA सायकल ज्या पुढच्या अशा सायकल आहेत सगळ्या त्यांनी एक्सपेक्ट केलेलं. हो, तिकडे 2-3 सायकल आहेत आणि म्हणून मी ते शेवटी टॉपिक घेतले नाही. ते सुरुवातीलाच म्हटले असता की नाही ते बोलू. ठीक आहे. So that's all about the C3 cycle. Now questions. Why this is C3 cycle? चला बोला. Why C3 cycle? Yes. First stable product which is 3-PGA is a 3 carbon and the stable product it already लिहिलंय 3 carbon, hence it is C3 cycle. Hence it is C3 cycle. Okay. How many ATPs required for half glucose molecule? How many ATP are required for to produce half glucose molecule? 9. For full glucose 18 आणि 12 आणि प्रत्येक स्टेप मधले ते तुम्हाला सांगितले. Which algae Kelvin is used for his experiment? Chlorella, which is a unicellular algae. What was special about the CO2 experiment? He used radioactive CO2, carbon 14. Radioactive CO2. Right? So these are the important points. And how many stages? 3. Which step is a reverse of glycolysis? सोपा आहे का टॉपिक? नाही ना? क्या है समजल्यावर? समजला की सोपा आहे. ऑलराइट. तो आता हे सगळं मी एनसीईआरटीचा पॅराग्राफ इथे एक्सप्लेन केलेला आहे. आता तुम्ही तुमचं ते आता रुबिस्को बद्दल एक गोष्ट अजून. रुबिस्को आता तुम्ही हा प्रश्न तुमच्याकडनं एक्सपेक्टेड होता. रुबिस्को रिब्युलोज बायफॉस्फेट कार्बॉक्सिलेज आणि ऑक्सिजनेज. रुबिस्को इज अ गुड फ्रेंड. त्याला जनरली मी असं म्हणते गुड फ्रेंड विथ बॅड हॅबिट्स. म्हणजे काय? हा रुबिस्को काय करतो? CO2 जेव्हा आहे अवेलेबल तेव्हा तो CO2 ला अटॅच होऊन जातो. पण त्याची दुसरी मैत्रीण आली O2 की ह्याला सोडून देतो आणि O2 ला अटॅच होऊन जातो. तो गुड फ्रेंड आहे, चांगला आहे तसा, पण त्याला बॅड हॅबिट आहे, मध्येच मैत्री सोडून देतो. म्हणून रुबिस्को. आणि हे आपल्याला लागणारे परत हा फोटो रिस्पिरेशन मध्ये. फोटो रिस्पिरेशन. So you get question. Rubisco is having affinity towards. So normally Rubisco is having affinity towards CO2. Okay. But when there is a high temperature and high O2 concentration available, मग तो पार्टी बदलतो. मग तो जातो O2 कडे. मग नाही येतो CO2 कडे. मग हे चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे ना. सो वी आर सेइंग गुड फ्रेंड विथ बॅड हॅबिट. मग वाईट कसं?
एक्झॅक्टली. मग तो काय करेल तेव्हा तो CO2 फिक्सेशन कमी करेल. त्याने काय करायला पाहिजे, CO2 फिक्सेशनच करायला पाहिजे ना, टू गेट द ग्लुकोज. मग तो जर O2 कडे गेला तर तो कामचुकारपणा करेल ना, मग तेव्हा तो ग्लुकोज प्रोड्यूस नाही करणार, मग हा लॉस झाला की नाही. सो ही इज अ गुड फ्रेंड विथ बॅड हॅबिट्स. ओके, लिहून ठेवा, प्रश्न येतात तिथेच NCERT मध्येच लिहा, म्हणजे वाचताना ऍटलिस्ट एफर्ट्स घ्या, नोटबुक उघडून बघायचे काहीतरी लिहिलं असेल मी ह्याच्याबद्दल. सो रुबिस्को इज हॅव्हिंग मोर अफिनिटी टुवर्ड CO2. पण जेव्हा O2 जास्त अवेलेबल आहे तेव्हा तो पार्टी बदलतो आणि मग तो जातो फोटो रिस्पिरेशन मध्ये. हे फोटो रिस्पिरेशन पण आपण डिटेलमध्ये करणार. म्हणून तो इज अ कार्बोक्सिलेज अँड ऑक्सिजनेज. कळतंय? सो कार्बोक्सिलेज अँड ऑक्सिजनेज. राईट. बघा प्रश्न असा विचारतात. सो फॉर 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ओके, फॉर हाफ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, just to fix 1 molecule of CO2. प्रश्न बघा कसे, म्हणजे नुसतं 18च नाही डोक्यात ठेवायचं, कन्सेप्ट कळली पाहिजे. तुमचा पेपर कन्सेप्च्युअल असतो. हाऊ मेनी ATP and NADP आर रिक्वायर्ड टू फॉर्म, टू फॉर्म 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. इथे 1 ग्लुकोज म्हटलं, 1 म्हटलं ना क्लिअर. तो 18 आणि 12. जेव्हा इथे म्हणतील फॉर हाफ तेव्हा तुम्ही 9 and 6. जेव्हा म्हणतील हाऊ मेनी ATP and NADPH आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन और फॉर द फिक्सेशन ऑफ 1 CO2. है ना, किंवा हाऊ मेनी ATP and NADPH आर रिक्वायर्ड ड्युरिंग कार्बोक्सिलेशन, मग ते सगळं. हा, ओके, क्लिअर. तुम्ही तुमचं कसंही लक्षात ठेवा. त्याने बॅड हॅबिट केली, दुसरी मैत्रीण आली की गेला त्याच्याबरोबर निघून, हो ना. पण मग त्याची पक्की मैत्रीण कोण आहे? CO2 चे, सॉरी, हा म्हणजे CO2 चे. पण मग वात्रट मैत्रीण कोण आहे? O2. पण त्याला कधी कधी ती पण आवडते म्हणून तिच्या बरोबर फिरत बसतो. CO2 मला काहीच बोलणार नाही. ओके, बोला, कोणाला काहीतरी विचारायचं होतं ऑनलाईन? नाही, ऍग्री करत होते मी. असं काय करत होती? ऍग्री करत होती. अच्छा, ऍग्री करते. बरं, चला मी इथेच